नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या 4 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायाला पोलिसांनी पकडून आणलेलं असतं आणि त्याला पोलीस खूप जास्त मारत असतात. त्यावेळी आता एकजण त्याला म्हणतो, तू जोपर्यंत मान्य करत नाहीस तोपर्यंत आम्ही तुला असंच मारत राहणार. तर राया म्हणत असतो, सर मी खरंच सांगतोय, मी नाही मारलं मिहिरला. इकडे आता मंजिरीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ते काही इन्स्पेक्टरला म्हणत असते, सर तुम्हाला माहिती आहे राया निर्दोष आहे हो. तर इन्स्पेक्टर म्हणतो, मला माहिती आहे राया निर्दोष आहे आणि या केसचा आम्ही स्टडीसुद्धा केला होता. तेव्हा मला कळालं की मिहिर जो मेला तो एक ॲक्सिडेंट होता. तर मंजिरी म्हणते, ते कसं शक्य आहे? रायाने जर मिहिरला अण्णांकडे नेऊन सोडलं होतं तर त्याचा ॲक्सिडेंट कसा होईल? तर इन्स्पेक्टर म्हणतो, मला असं वाटतं की राया मिहिरला तिथे सोडून गेल्याच्या नंतर मिहिर पळण्यात यशस्वी झाला असेल. मंजिरी म्हणते, सर तुम्ही म्हणताय तसं जर असेल ना तर या सगळ्या प्रकरणातून मी रायाला सुखरूप सोडवणार. पण खरं तर मिहिर मेलेलाच नाही आहे, तो जिवंत आहे आणि तरीसुद्धा त्याला मारल्याचा आरोप हा रायावर येतोय. तुम्हाला काय वाटतं, मंजिरी आता रायाला यातून सुखरूपपणे बाहेर काढू शकेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.